नमस्कार मित्रांनो. तर आजची आपली न्यूज टी एक्झाम संदर्भात आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत 10 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET घेण्यात येणार आहे. या परीक्षेमध्ये नागपूर जिल्ह्यातील 13,977 उमेदवार परीक्षा देणार आहेत. विशेष म्हणजे TET उत्तीर्ण नसलेल्या 550च्या जवळपास विद्यमान शिक्षकांनाही ही परीक्षा द्यावी लागणार आहे. 23 केंद्रांवर परीक्षा होणार असून यासाठी शिक्षण विभागाने तयारी चालवली आहे. केंद्रावर परीक्षार्थीचा चेहरा स्कॅन व फिंगरप्रिंट होणार असून याचे सर्व नियंत्रण पुण्यातील कक्षात राहणार आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये या परीक्षेसाठी 23 परीक्षा केंद्रे आहेत. नागपूर जिल्ह्यातील 23 केंद्रांवर TET परीक्षा होणार आहे व ही सर्व केंद्र शहरातील आहेत. यातील 15 केंद्रांवर केवळ पेपर 1 व पेपर 2 होतील आणि 8 केंद्रांवर पेपर 1 ची व्यवस्था नाही, पण तेथे पेपर 2 होणार आहे. पेपर 1 च्या विद्यार्थ्यांना सकाळी 9 वाजता तर पेपर 2 च्या विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता केंद्रावर उपस्थित व्हावे लागेल. तर इथे नियंत्रण कक्षात CCTVची अरेंजमेंट झालेली आहे करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर प्रवेशद्वारापासून परीक्षा हॉलपर्यंत CCTVची नजर असणार आहे. प्रत्येक केंद्रावर नियंत्रण कक्ष राहणार असून त्याद्वारे केंद्रावरील घडामोडींवर वॉच ठेवण्यात येईल. हे सर्व नियंत्रण कक्ष पुण्यातील मुख्य केंद्राला जोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही परीक्षा होणार आहे. तर 2 सत्रांमध्ये हे पेपर होणार आहेत. पेपर 1 म्हणजे सकाळचे सत्र ते 10:30 ते 1 वाजेपर्यंत. 10:30 वाजता पेपर सुरू होईल आणि पेपर संपण्याची वेळ दुपारी 1 वाजता आहे. पेपर 2 म्हणजे दुपारचे सत्र ते 2:30 वाजता सुरू होऊन 5 वाजता पेपर संपण्याची वेळ आहे. तर 2 पेपरसाठी स्वतंत्र प्रवेशपत्र पुरवण्यात आले आहे आणि ते दोन्ही उमेदवारांनी सोबत आणायचे आहे. त्यासाठी एक्झामला येताना तुम्हाला कागदपत्रे आवश्यक आहेत. ते म्हणजे परीक्षेचे प्रवेशपत्र अनिवार्य आहे, सोबत आधार कार्ड आणि तुमचा एक फोटो ID तुम्हाला लागेल. त्याचप्रमाणे केंद्रावर प्रत्येक परीक्षार्थींचे फेस स्कॅनिंग व सोबत फिंगरप्रिंट आणि प्रेस्किंगही होणार आहे. आणि अर्ज करताना केलेले स्कॅनिंग व फिंगरप्रिंट मॅच झाले नाही तर उमेदवाराला परीक्षेला बसता येणार नाही. या संपूर्ण सुविधा प्रत्येक केंद्रावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तर उत्तीर्ण न झालेल्यांचाही परीक्षा देणाऱ्यांमध्ये समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात 13,977 उमेदवार TET परीक्षेला बसणार आहे. यात पेपर 1 करिता 5,666 तर पेपर 2 करिता 8,311 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यात D.Ed. B.Ed. झालेल्या विद्यार्थ्यांसह TET न दिलेल्या किंवा उत्तीर्ण न झालेल्या 550 नियमित शिक्षकांचाही समावेश आहे. तर शिक्षण विभागाने यासाठी पूर्ण तयारी केली आहे. राज्यातील शिक्षकांच्या 24,000 पदांच्या भरतीसाठी येत्या 10 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा ही घेण्यात येणार आहे आणि शिक्षण विभागाने त्यासाठी तयारी चालवली आहे. तर ही होती जे उमेदवार TET परीक्षेसाठी अपियर होणार आहेत 10 तारखेला 10